नमस्कार मित्रांनो, हायरिंग टुडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असाल आणि भारतातील एका मोठ्या पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये करिअरची सुरुवात करण्याची इच्छा असेल, तर आजची ही भरती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HPCLने ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग अप्रेंटिस रिक्रुटमेंट 2026ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत 358 ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही, म्हणजे तुम्ही पूर्णपणे मोफत अर्ज करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, शाखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम HPCL बद्दल थोडंसं जाणून घेऊया. हिंदुस्तान कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HPCL ही भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस अंतर्गत कार्यरत असलेली एक प्रमुख महारत्न पब्लिक सेक्टर कंपनी आहे. देशभरात इंधन वितरण, रिफायनरी, पेट्रोलियम उत्पादने आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये HPCLची मोठी भूमिका आहे. या संस्थेमध्ये अप्रेंटिस म्हणून काम करण्याची संधी मिळणं म्हणजे भविष्यातील करिअरसाठी एक मजबूत पाया तयार करण्यासारखा आहे. आता या भरतीतील पदांविषयी माहिती पाहूया. या भरतीमध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग अप्रेंटिस या पदासाठी एकूण 358 जागा उपलब्ध आहे. या जागा खालील अभियांत्रिकी शाखांसाठी आहे: सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग. निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील विविध HPCL प्रकल्प आणि कार्यालयांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळेल. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्रता. या भरतीसाठी उमेदवारांकडे संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक आहे. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी किमान 60% गुण असणं आवश्यक आहे, तर SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी 50% गुण आवश्यक आहेत. जर तुमच्याकडे वरीलपैकी कोणत्याही शाखेची इंजिनिअरिंग पदवी असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. आता वयोमर्यादा पाहूया. 31 जुलै 2025 रोजी उमेदवारांचं वय हे 18 ते 25 वर्ष असावे. SC आणि ST उमेदवारांना 5 वर्षाची तर OBC उमेदवारांना 3 वर्षाची वयोमर्यादा सवलत मिळेल. इतर आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार सवलती लागू राहतील. अर्ज करण्यापूर्वी तुमची पात्रता आणि वय अधिकृत जाहिरातीनुसार नक्की तपासा. मित्रांनो, या भरतीची एक मोठी खास गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणतेही अर्थशुल्क नाही. होय, जनरल, OBC, SC, ST, EWS किंवा इतर कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही. अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील, म्हणून कोणतेही आर्थिक ओझे न घेता तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. आता निवड प्रक्रिया समजून घेऊया. या भरतीमध्ये सर्वप्रथम उमेदवारांची अकॅडमिक परफॉर्मन्स म्हणजे इंजिनिअरिंगमधील गुणांच्या आधी शॉर्ट लिस्टिंग केली जाईल. यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. शेवटी मेडिकल फिटनेस टेस्ट घेतला जाईल. अधिकृत जाहिरातीनुसार अंतिम निवड केली जाईल, म्हणून तुमची सर्व कागदपत्रे तयार ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवूया. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2026 आहे. माझा सल्ला असा आहे की शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. सुरुवातीलाच अर्ज पूर्ण करा, जेणेकरून वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी टाळता येतील. मित्रांनो, HPCL सारख्या प्रतिष्ठित सरकारी कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिप करणं म्हणजे तुमच्या करिअरसाठी एक मोठी संधी आहे. तिथे तुम्हाला उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. सरकारी कंपनीमध्ये काम करण्याचा अनुभव भविष्यात PSU, ऑइल अँड गॅस आणि इतर मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवताना खूप उपयोगी ठरतो. याशिवाय 358 जागा, कोणतेही अर्धशुल्क नाही आणि संपूर्ण भारतात संधी, या गोष्टी ही भारतीय आणखी आकर्षक बनवतात. तर मित्रांनो, आज आपण HPCL ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग अप्रेंटिस रिक्रुटमेंट 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली. आपण पात्रता, वयोमर्यादा, शाखा, अर्जशुल्क, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घेतल्या. जर तुम्ही इंजिनिअरिंग पदवीधर असाल तर ही संधी अजबात गमावू नका. ऑनलाईन अर्ज 15 जुलैपासून सुरू होत आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2026 आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सरकारी व खाजगी नोकरीच्या विश्वासार्ह अपडेट्ससाठी हायरिंग टुडे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.